पुढची बातमी आहे सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणात ऑडिटचे आदेश देण्यात आले अशी माहिती सूत्रांकडून मिळते। सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणी ऑडिटचे आदेश आलेले आहेत। उपमुख्यमंत्री शिंदेंनी हे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली असून काल मंदिर न्यासाचे अध्यक्ष सरा सरवणकर यांनी शिंदेंची भेट घेतली होती। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी या माहिती घेऊयातच। मात्र सध्या जी काही माहिती मिळते सूत्रांकडून ती म्हणजे सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणामध्ये ऑडिटचे आदेश देण्यात आलेले आहेत। काल न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याच संदर्भात भेट घेतली होती आणि एकनाथ शिंदे यांनी सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणात ऑडिटचे आदेश दिल्याची माहिती मिळते। याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय माहिती? नक्कीच आपण पाहतो बघा, श्री सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणात महत्त्वाची घडामोड आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरात गेल्या 5 वर्षात प्राप्त झालेल्या रोख देणग्या, दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तूंचं ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि मंदिरात आलेल्या देणग्यांची नोंद, आर्थिक व्यवहार, दागिन्यांचा हिशोब देखील या ऑडिटद्वारे समोर आणा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। या लेखापरीक्षणाचा अहवाल आल्यानंतर संबंधित बाबींवर पुढील निर्णय घेतला जाणार आहे आणि अनियमितता आढळली तर संबंधितांवर आवश्यक ती कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। एकंदरीतच चौकशीचे आदेश या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांनी दिलेत। आपण पाहिलं की काल मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि मुद्दाम विरोधात हिंदू धर्माला बदनाम करण्याचं काम करतायत अशा पद्धतीचा त्यांचा कुठेतरी सूर होता आणि यानंतर आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता चौकशीचे आदेश दिलेत, ऑडिटचे आदेश दिलेत। बिलकुल गिरीश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।